छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच पक्षाच्या वतीनं जोरदार मोर्चेवाहनी सुरू आहे। दादाच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख आपल्यासोबत आहेत। काय सांगाल सर, इकडं भाजप शिवसेना युती चर्चा सुरू असताना तुम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय? हो, परवाच तसा आमचा निर्णय झालेला आहे। जवळपास 100 जागा आम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी लढणार आहोत। मागील 10 ते 12 दिवसापूर्वी त्यांना युतीचा प्रस्ताव आम्ही दिला होता, पण त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स आला नसल्यामुळे आम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागला। ज्या पद्धतीने बघतोय तुम्ही मित्र पक्षात आहात, असं असताना सुद्धा तुम्ही प्रस्ताव देऊन सुद्धा तुमचा विचार होत नाहीये। आम्ही त्यांना प्रस्ताव दिला, चांगली चर्चा झाली, सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या। नंतर त्यांनी कोणताही संपर्क केला नाही। दोन्ही पक्ष त्या ठिकाणी त्या बैठका करत होते, आम्हाला त्यात सहभागी करून घेत नव्हते। नंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, आज करू उद्या करू असं म्हणून त्यांनी आमचा आतापर्यंतचा वेळ मारून नेला। त्यानंतर आम्ही तो डिसिजन घेतला। मला असं वाटतं की त्यांना घरामध्येच सगळे तिकीट द्यायचे आहेत। सेना असेल किंवा भाजप असतील, कोणाला मुलाला द्यायचे आहेत, कोणाला बहिणीला, पुतण्याला, भाच्याला किंवा अन्य कोणी जवळच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी त्यांना तिकीट द्यायचं आहे। त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादी नकोशी वाटली असेल असं मला वाटतं। बरं, तुमच्याकडे काय दुसरा पर्याय? आपण बघतो अनेक ठिकाणी जे आहे ते शरद पवारांची राष्ट्रवादी आणि तुमची राष्ट्रवादी एकत्रितांना पाहायला मिळते, तसा काही प्रयोग इथं होणार आहे? नाही, तसा कोणताही प्रयोग आणि तसा कोणतीही बोलणी आमची त्या ठिकाणी झालेली नाही। तो जो काही निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल। बरं, आपण बघतो आज तर रविवार आहे, 2 दिवस राहिलेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। आपली कधी यादी जाहीर होणार आहे? आज आमची एक पहिली यादी त्या ठिकाणी जाहीर होणार आहे। 25 जणांची यादी आम्ही आज दुपारनंतर त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत। बरं, आपण बघतो सर, खरं तर महायुतीत 2 पक्ष असताना तुम्ही स्वतंत्र लढताय, आव्हान कुणाचं असणार आहे, महायुतीचं की महाविकास आघाडीचं? आम्ही त्या ठिकाणी आता स्वतंत्र लढणार आहोत। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत आणि कशा पद्धतीने आम्ही निवडून येणार आहोत आणि कशा पद्धतीने लोकांनी आम्हाला मतदान करण्यात यावे तसं आव्हान आम्ही त्या ठिकाणी आमच्या पक्षासाठी आम्ही करणार आहोत। पण आपण बघतो खरं तर मित्रपक्षानं काहीतरी जागा देणं तुम्हाला गरजेचं होतं, सोबत लढवणं अधिक चांगलं होतं। मात्र असं असताना सुद्धा तुम्ही प्रस्ताव दिला असताना सुद्धा तुम्हाला गृहीत धरलं जातं का संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीला तुमच्या? त्या काय, सर्वप्रथम आमच्या ह्या ठिकाणी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही। त्या ठिकाणी त्यांना असं वाटत असेल की राष्ट्रवादीची त्या ठिकाणी ताकद कमी आहे, पण ह्या इलेक्शनमध्ये आम्ही आमची ताकद त्यांना दाखवून देऊ। बरं, एकंदरीत सगळे किती उमेदवार उभे करणार तुम्ही संभाजीनगर महानगरपालिकेसाठी? जवळपास 100 उमेदवाराची आमची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे। त्या ठिकाणी आम्ही सक्षम उमेदवार, जो निवडून येऊ शकतो, जो फाईट देऊ शकतो, अशा उमेदवाराची आम्ही निवड करणार आहोत। म्हणजे 100 उमेदवार निवडून येऊ शकतात असं म्हणायचं? निवडून 100 निवडून येणार नाहीत, पण त्या ठिकाणी आम्ही 100 वार्डामध्ये तसे उमेदवार उभे करणार आहे। पण येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच आमचा रिझल्ट चांगला राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। तर आपण बघतोय खरं तर भाजप आणि शिवसेनेच्या 7 ते 8 बैठका झाल्यात, मात्र अजूनही तोडगा निघाला नाही। वाटतं का ते एकत्र येतील? अजून तर त्यांचं काय तळ्यात मळ्यात चालू आहे, रोज बैठका चालू आहेत, ही यादी बदलती ती यादी बदलती, याचा पाहुणा त्याचा पाहुणा, अशाच त्याच्यामध्येच त्यांचे वेळ लागतोय। पण मला असं वाटतं की त्यांची युती होऊन जाईल असं मला तरी वाटतंय। बरं, या सगळ्या संदर्भात इथल्या राजकीय चर्चेसंदर्भात दादासोबत काही बोलणं झालं आहे का तुमचं? आमचे वरिष्ठ आहेत आमदार सतीश चव्हाण साहेब, ते त्यांच्या संपर्कात आहेत। प्रदेश अध्यक्ष आमचे तटकरे साहेब आणि दादाच्या संपर्कात आमचे आमदार साहेब आहेत। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत दादाच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख होते। त्यांनी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला आणि आज पहिली 25 उमेदवाराची यादीसुद्धा ते जाहीर करणार आहेत। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।